हरे कृष्णा। मी आनंद मुरारी दास, उपाध्यक्ष इस्कॉन नवी मुंबई खारघर। यावर्षी होणारा जो गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या मंदिरामध्ये नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्याच्यानंतर पहिल्यांदाच होतो आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही याची जय्यत तयारी केलेली आहे। जवळजवळ 1,500 जे आमचे व्हॉलंटियर आहेत, सेवक आहेत, ते तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत। त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येने या। सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन सर्वांसाठी उघडं राहणार आहे। 15, 16 आणि 17 ऑगस्टला 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। या पूर्ण 3 दिवसामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरामध्ये अन्नक्षेत्र चालवलं जाणार आहे। जे कोणी भाविक येणार आहेत त्यांचा आम्हाला माहिती आहे की त्यांचा उपवास असणार आहे, त्यामुळे त्यांना उपवासाचं जेवण इथं उपलब्ध करून दिलं जाणार आहे, प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे। आणि त्याचबरोबर इथे एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत। त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही तयारी केलेली आहे। 3,000 लोकांना बसण्याची त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व्यवस्था केलेली आहे। हे सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहेत। आणि दर्शन जे आहे ते दर्शन सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि ते दर्शन अगदी सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत चालू असणार आहे। म्हणून तर माझी पुन्हा एकदा समस्त नवी मुंबई वासियांना, नवी मुंबईकरांना विनंती आहे की तुम्ही कृपा करून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, मोठ्या संख्येने सहभागी व्हा। हरे कृष्णा।